22 सप्टेंबर 1996. स्मरण जय जय राम कुंडली प्रवरा श्री ज्ञानदेव. आपला असा विषय चाललाय की जगामध्ये जी शक्ती काम करते तिचे दोन प्रकार आपल्याला विशेष पडतात. ही पार्श्वभूमी विसरू नका. काय आहे, सॉक्रेटिस होता ना, ग्रीक तत्वज्ञानी. तो काय करायचा, त्याचे जे शिष्य असत ते काही शाळा बिळा नव्हती त्याची, पण तरुण लोकांना गाठायचे होते. म्हणजे असं व्हायला लागलं की तो रस्त्याने चालला आणि एखादा तरुण असला तर त्याला टाळून जायचं. कारण त्याचं अज्ञान बाहेर काढायचं. त्याला प्रश्न विचारायचा, मला तुमची माहिती तू सांग बरं का, असं करून मग त्याला अडचणीत टाकायचं आणि तुला कळत नाही हे त्याला सिद्ध करायचं. इंग्लिशमध्ये फार छान वर्णन केलंय युरोपियन लोकांनी की that I do not know he made a weapon of attack. मला कळत नाही हे शस्त्र म्हणूनच तो वापरीत असे. सांगण्याचं हेतू आहे तर त्याला जी शिक्षा झाली त्या शिक्षेचं पार्लमेंट, त्यांचं लोकसभा, त्याच्यामध्ये ज्याने पुढाकार घेतला याला शिक्षा द्या तो त्याचा प्रधान शिक्षक होता. कल्पना करा काय योग आहे बघा. याला त्याचा द्वेष नाही, नसलेली काही नाही. पण सांगण्याचा हेतू काय, जगात सज्जन आणि दुर्जन हे अनादिकालापासून आहे. अकारण द्वेष करणारे, अकारण शत्रुत्व करणारे अशी माणसं असायची. तेव्हा त्यांच्या वर्णनाचा प्रसंग आल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पुरे माझी वाणी नको होता खराब. म्हणजे ज्याला कधी जन्मात इष्टबुद्धीचा अनुभवच नाही असा हा पुरुष दुसऱ्याचं पाहूनच वर्णन करणार. आपण जेव्हा दुर्जनाचं वर्णन करतो तेव्हा ते बीज आपल्यात असतो थोडं लक्षात ठेवा. त्याशिवाय ते होत नाही, कळायचं नाही. तर संस्कृतामध्ये एक श्लोक आहे की ज्या बाईला मूळ बाळ झालं नाही तिला व्यवहारपणे ज्या वेदना होतात त्या कळायच्या कशा, नाही का. नाही बंध्या ज्ञानाची गुरुवीन प्रसव वेदना, कळायचंच नाही तिला. सांगणं पुरुषाला कुठे जायचं, पोट दुखतो म्हणजे पोट सगळ्याची गोष्ट, पण गर्भारपणे आपल्याला बाळापणाच्या वेळेला पोट दुखतो कसं कळायचं. सांगण्यात हेतू काय, आपल्याला त्याचं वर्णन झालं. आता या शक्तीचे जे दुसरं स्वरूप आहे सज्जनाच्या बाबतीत त्याचं वर्णन सुरू झालं. तर मागच्या रविवारी एका पद्धतीने मी आपल्याला सांगतो, आज थोड्या निराळ्या पद्धतीने आपल्याला सांगतो. काय आहे की आपण माणूस आहोत ना, तो पशुमधून आपण माणूस झालेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे ना, कुंडलीमध्ये असतो योगी किंवा सिंह योगी, व्याघ योगी. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मागच्या जन्मी आपण तो पशु होतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि ते राक्षस गण आमचं गण जे आहे ना, अहो गमत अशी आहे, बायकोचं राक्षस जर असला की लोक कुंडली घेत नाही म्हणतात. असतो राक्षस हा, बायकोचं राक्षस नवरोपणा हाच राक्षसीपणा आहे. हो, सांगण्याचा हेतू काय आपल्याला की तर हे जे आहे ना हे उत्क्रांतीचं मर्म आहे. आपण माकडामधून वर आलेलो आहोत. वर म्हणजे काय, आपली पातळीच निराळी आहे. याला इंग्लिशमध्ये डायमेन्शन असं म्हणतात. माणसाच्या बुद्धीचं डायमेन्शन हे अगदी निराळ आहे. त्याला एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. आता डायमेन्शन म्हणजे त्याला की आयाम असं म्हणतात आपल्याकडे. त्या आयाम म्हणजे काय आपल्याला कळत नाही, नवीन शब्द आहे तो. पण स्तर किंवा पातळी किंवा पायरी असा अर्थ आपण घ्या, किंवा अवस्था सुद्धा असा अर्थ घ्या. तर माकडाची जी पातळी आहे बुद्धीची ती आणि माणसाची अगदी निराळी आहे. कशी ती बघा. म्हणजे एक कल्पना करा बरं का, एका माकडाला 4 पिल्लं झाली आणि 3 माद्या आहेत, माकडिणी आहेत 3, आणि त्या वयात आल्या, लग्नाची काळजी करीत होतो. किंवा समजा एकीने लग्न केलं तर तिचं डोळा जेवण करेल,
समजा असंच त्याच्याकडे म्हणतोय मी, त्या माकडीला दिवस राहिले आणि आता ती बाळणपणाला आली आहे जवळ. तर एक माणूस आला म्हणाला, तुझ्या मुलीचे डोहाळ जेवण करायचं आहे. त्याला कळेल का? नाही का? सांगण्याचा हेतू काय माझा, तर डायमेन्शन बदललं की ज्या डायमेन्शन मधून ते बदलतं त्याला समजून सांगणं फार कठीण जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जेव्हा दैवी संपत्तीचं वर्णन करतात, सत्पुरुषांचं वर्णन करतात, त्यांच्या मनाची अवस्था आपल्याला समजून सांगायला फार कठीण लागतं. हा मुद्दा मला सांगायचा. आप समजे ना? अरे तू माझी चिंता करतोय बोलण्यावर आणि मी गप्प शांत बसतोय, हे मला कळायचंच नाही काय. आणि उदाहरण सांगतो आपल्याला. एक बळवी मुळा शाळेकर म्हणून ते चालू होते, हे होते हिंदूच्या बाजूला. तेव्हा आता तो साधू कीर्तन करावं, लोकांना नामस्मरण करा म्हणायचं आहे, चालायचं. तेव्हा 2 MA झालेले मास्तर लोक आले बरं का. सकाळी आपल्याशी बोलायचे म्हणाले. काय बोला? अहो असं आहे बरं का, पुष्कळला शिष्य गुरुला शिकवतो असं आहे, त्याच्यापैकीच आहे. आणि त्यातल्या जर मास्तरींची काही विचार नका, तो सर्वज्ञच असतो, त्याला कळत नाही असं नाहीच काय. तेही बरोबर आहे, माफ करा नाही का. तर त्यांनी अर्धा पाऊण तास त्यांची भरपेट निंदा केली. तुम्ही असं करत नाही, कसं करता, हे काय योग्य आहे का, अभ्याय काय करताय का, गुरुच्या नावावर करताय. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आपलं झालं का म्हणाले. आणि ती काय बोलायची आंबा म्हणाले. आज गेले बायकोला म्हणाले 2 सरबताचे ग्लास तयार केले, ते आणले आणि त्याला म्हणले आपल्याला श्रम झाले की तेव्हा ते काय म्हणाले, निंदा करणारे, इतकं आणि बोललो तुमच्यावर काही परिणाम झाला तर हे कसं काय म्हणाले. तर म्हणजे तुम्ही जो माल मांडला होता त्याचे गिऱ्हाईक मी नाही म्हणाले. काय हो ऐकायला बरं आहे. आता ही जी त्यांच्या मनाची स्थिती आहे ती आपल्याला कशी करायची हो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या 6व्या अध्यायात म्हणाले आहे की माझा मराठा तरी अमृतातही पैसा हिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविना, हेही समजलं. पण पुढे म्हणाले अरूपाचे रूप दावीन, ओढी अरूपाचे रूप दावीन, इंद्रिया कैदी भोगीन अतिंद्रिय. आणि सामर्थ्य आहे ते सामर्थ्य की जे अतिंद्रियच आहे, अव्यक्तच आहे, शब्दाच्या पलीकडे आहे, ते मी तुम्हाला शब्दामध्ये भोगायला लावेन, ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून त्यांचं डायमेन्शन ते निघायचं हे ते का मुद्दा महासागराचं ठरवलं. पण मागच्या जे 200 रोग्या त्यावेळी कल्पना आली आपल्याला काय सांगण्याची तर आहे नाही का. आता सुरुवात अशी केली आहे, हे त्या सत्पुरुषाचं प्रधान दर्शन आहे, त्याशिवाय तो नाही बरं का. आपल्याला ते करायचंय. काय म्हणाले बघा, जयाची चोखटी मानसी मी होऊन असे हे प्रसन्न हे नाही तर सत्पुरुषच नाही, ड्रामा आहे. म्हणजे काय म्हणाले, चोखटे मानसी सत्शांतकरण बरं का. इंग्लिश मध्ये त्याला भेसळ नाही, ऍडल्टरेशन नाही, काही नाही, स्वच्छ आहे असं ते मत. त्यामध्ये परमात्मा म्हणतोय मी क्षेत्र संन्यास म्हणून राहतो. आता सगळं काय मागच्या रविवारी सांगितलंच नाही आहे की तिथे कायम राहिला. रमण जसे होते त्या गावात कायम राहिले. ज्ञानेश्वराला आळंदीला जसे आहे, समर्थ सज्जनगडावर आहे तसे तुझं नाही दुसरीकडे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात, त्या सत्पुरुषाच्या अंतःकरणात दुसऱ्याला जागाच नाही. काय सांगायचं आपल्याला, हे पहिलं लक्षण सांगितलं. सांगताना क्षेत्र संन्यासी असतो नाही का. पुढे म्हणाले आस्ते इतिहास भावा आज धर्म तरी जाणला. आपल्याला मी सांगितलं धर्माचा प्राण असेल ती ईश्वराची श्रद्धा आहे बरं का. किंबहुना ज्या धर्मामध्ये ईश्वराची श्रद्धा नाही अशा त्या 2 धर्मांना नीतीवरची श्रद्धा तरी ठेवावी लागेल. बौद्ध धर्म आणि यांचा जैन धर्म. आणि मग त्यांना त्यांचे जे संस्था
माहिती नाही व माझा काही तो विषय नाही, पण इतिहासकार असं म्हणतात की हिंदुस्थानामध्ये वेदामध्ये मूर्तीपूजा नाही, यज्ञ आहे, मूर्तीपूजा नाही. आणि ही मूर्तीपूजा बुद्ध धर्माने सुरू केलं असं ते म्हणतात. किती बुद्धाच्या प्रतिमा आहे, संबंध जगभर पसरलेल्या. ठीक आहे, कुठे जाऊया, पण बघा कसा सूड घेतला. अरे तुम्हाला ईश्वराची श्रद्धा नाही ना, आणि तुला देव करतो. किती गंमत आहे. एच जी वेल्सने फार अप्रतिम आहे त्याचं जे विश्वाचा इतिहास म्हणून प्रसिद्ध ग्रंथ आहे ना, हिस्टरी वर्ल्ड, त्यामध्ये बुद्धाला म्हटलेलं आहे ही वॉज दी मोस्ट गॉडलेस अँड दी गॉडलाइक ऑफ मॅन. काय सुरेख आहे. ईश्वर तो मानला नाही, पण ईश्वरासारखा आहे. तेव्हा मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हा कसा असतो, ज्याची श्रद्धा ईश्वरा ठिकाणीच असते, कुठेही तो बोलायचं ते, ऐकायचं ते, घडीचं ते, रात्रंदिवस ते. म्हणजे महाराज म्हणायचे तो देह नाही, त्याची काया पंढरी आहे. म्हणजे मंदिर आहे ते, त्याची काया पंढरी. त्याला नाही आहे ना नामांचा अरुणच काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नाम तो केवळ पांढरी. मग म्हणाले जयाचा एखादा ओलावा विवेक आहे. विवेक म्हणजे बुद्धीचं काम आहे. हे मी इंग्रजी शब्द का सांगतो, पुष्कळ वेळ आहे जुने शब्द चोपडे झालेले आहेत, तुम्ही नाणी असतात तसे. म्हणून त्याचं इंग्रजी सांगितल्यानंतर आपण इंग्रजीतून शिकलेलो काही वेगळ्या प्रकार करतो. थिंकिंग म्हणजे विचार, पण विवेक आणि थिंकिंग फरक काय. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे विवेक, म्हणजे ज्याच्यावरती चिंतन आहे ते रिफ्लेक्टिव्ह. तेव्हा असा विवेक रूप असतो, नियमानं जाईल तर निर्णय नियमाने येईल, तिथे भावना विवना नाही जाईल. असा तो कोला विवेक ज्याचं मन त्याला प्रेम भावना लावतो, ओलावर असं. म्हणून तो कर्कशुद्ध राहील पण वृक्ष जाणार. महाराज एक वाक्य फारच छान. महाराज म्हणाले की लहान मूल असतं, कान मूल, त्याचे डोकं किती मऊ असतं, तेच त्याचे डोक्याचे. आणि संन्यासाने हजार किलो त्याचे डोकं कसं असतं म्हणाले, पुस्तकासारखं त्या डोक्यासारखं आहे. पण प्रेमयुक्त राहते त्या मुलाच्या डोक्यासारखं आहे. म्हणजे डोक्यात तेच ऐकून ऐकून जरा प्रेश हे भक्त असं. हे झाल्यानंतर पुढे ज्ञानगंगे नाहरे पूर्णता जेवून झाले, जे शांतीशी आले बालवराले. बरं का, आता हे जे तीन सांगितले ना, असं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सौंदर्य पूजक आहे. काय सांगतो तुम्हाला, तुम्ही आम्ही जे जीवन जगतो ना, त्या जीवनाचं सौंदर्य तुम्हा महाराज चित्त त्याग. एक उदाहरण घ्या की लहान मूल आहे, लहान मूल आहे आणि आईच्या मांडीवर झुट आहे, तर ते हातपाय हलवताना त्याच्या लाथा आईला लागतात. आईच्या मनात कधी येईल हा मला लाथ मारते नाही, पण ते जे सौंदर्य आहे, तिच्या पोटी आलेलं ते पोट आणि ते झटकाय तिच्या दुधावर आणि ती प्रेमाने त्याला पाचताय, हे सौंदर्य पाहून ज्ञानेश्वर महाराज सुचला. वा, माझ्या म्हणण्यात हेतू काय, तर सौंदर्य जे भोगायचं असतं ते इंद्रियाने भोगायचं असतं. सौंदर्याची प्रचिती आपल्या पंच ज्ञानेंद्रियाने येत असते. मी ते आज वेगळ्या पद्धतीने सांगतोय की म्हणतो. तर आता ईश्वराचं जे सौंदर्य आहे, त्या ज्ञानी पुरुषाचं सौंदर्य आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांना दिसलं, ते तुम्हाला सांगायचं कसं. त्यांनी इंद्रियांचा आधार घेतला. ज्ञान गंगे नाहरे स्पर्श. स्पर्श कसा, ज्ञानाची गंगा अज्ञानाचं गटार आहे आपलं सगळं, त्यामध्ये ते नाहतात. म्हणजे स्वच्छ पाप गेले सगळं, अज्ञानाचं गटार जाऊन ज्ञानगंगे नाहरे. बरं ज्ञानगंगे नद्या इतकं आहे, आपलं का हो, पवित्र आहे. ज्ञान पवित्र आहे, स्वच्छ करणार आहे, निर्दोष करणार आहे, म्हणून ज्ञानगंगे नाहरे. पुन्हा म्हणाले पूर्णता जेवून झाले, रस नाही का. तर मग पूर्णता म्हणजे सगळं ज्ञान गेलं, अपूर्णता गेली, आता मिळवायचं काही राहिलं नाही. आणि ती जी तृप्ती आहे त्या पूर्णतेची ती कशी आहे म्हणाले, एखाद्या
मनुष्य पोटभर जेवला आणि शांत झाला तर सुखी आहे. सौंदर्य आहे. आणि यम कशी आहे, तुम्हाला एखादा पदार्थ फार आवडतो, पोटभर खायला घातला, अगदी घालतो, किती पूर्ण तिची तृप्ती आहे. म्हणून सत्पुरुषाचे अन्नदान असते की देवहूतीच्या भूमिकेवर आता मला पुढे असं एकच गोष्ट ते म्हणजे अन्न आहे. पैसा द्या, किमती द्या, अंक द्या, संत द्या. आता तो आहे ना शुभराम, आणखी मागतोय पैसा. आपल्याला वाटत करतोय तो काय पैसा पैसा पैसा, एक चार घर काय त्या बायका ठेवल्या काय काय, त्याला काही सीमा आहे का? पण नाही, त्याला खायला घालायला का पुढे म्हणेल आता बसो काय, नुसतं चहा पाजला तरी पुढे म्हणेल नाही का. असं आहे बघा. म्हणून पूर्णतः देऊन झाले की नाही, उचित म्हणतात त्याला, अनुचित नाही. दृष्टांत द्यायचं तर उचित पाहिजे, अप्रोप्रिएट. तर तृप्ती, ती तृप्ती कशी रसायची, त्यातच तिने वासाची सुगंध, अन्नाला जो वास असतो ना, तीही आपल्याला तृप्ती देतो. किंबहुना सत्पुरुषांचं म्हणणं असं की तुम्हाला भूक लागली आहे आणि एक पदार्थ शिजतोय आणि त्याचा वास आला, तुम्हाला आवडला, तुम्ही तो सेवन केला होणार. आता सूक्ष्मच आहे. सांगण्यात हेतू काय की ज्ञानेश्वर महाराज समजवून देण्याची खुबी बरं. असं झालं ना, 2 इंद्रिय 3 इंद्रिय झाली, शांती आले पहिलं म्हणाले. आता तो म्हणजे याला शांती, भयंकर शांती. त्या शांतीला ज्या वेळेला नवी पालवी फुटते, ती किती नाजूक सुंदर वाऱ्याने हल्लीचं अवचं असतं, पाहायला किती गोड वाटतं ते, नाही का. हे डोळ्याचं, हे डोळ्याचं सौंदर्य. आणि पुढे म्हणाले ते पहिला लिहाले ते धैर्य म्हणजे पाहते स्तंभ, आनंद समुद्री कुंभ सुमकरो. दुसऱ्या ओळीचा अर्थ सांगतो. परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. या आनंदाच्या 2 अवस्था आहेत. एक अवस्था स्वाभाविक शांत अवस्था, पण दुसरी आहे ती खळबळ होणं, घुसळणं, ही दुसरी अवस्था आहे. तेव्हा हा जो आनंद आहे, अहो उपनिषदामध्ये आत्मस्वरूपाचं वर्णन करताना आनंदमय ब्रह्म असं सांगितलं. आनंदादेव खंडिनानि भूतानि जायन्ते असं मंत्र आहे बरं का. आनंद ब्रह्म, का आनंद ब्रह्म अतिशय स्फुरणशील आहे. ती स्फुरणशील या आनंदामध्ये तर तो आनंद आता शब्द राहिला आपला आकाशाचा, पंच ज्ञानेंद्रियापैकी शब्द, तर तो आकाशाचा गुण आहे. तर बघा, अहो ती ओवी वाचताना तो घट समुद्रात बुद्धीचा आवाज ऐकायला येतो काय, त्यात सुद्धा खुबी आहे चांगल्यामध्ये की तुम्ही मर्द कुंभ म्हणजे देह बरं का. ते कुंभ हा देह घट म्हणतात नाही याला, घटपट आधी खटपटाची येत आहे ना. तर हे मर्द तुम्ही जेव्हा समुद्रात बुडवता, आनंद समुद्रात, तेव्हा त्याच्या पायऱ्या आहेत. एकदम जोराने बुडवायची नाही, हळूहळू बुडबुड आवाज येतो. तसं साधकाला जसजशी प्रगती होईल तसं आनंद उसळत आहे आणि मग पूर्ण भरला आज बाहेर तो काय सांगते वेळा होऊन करतं. असं वाटतं त्या माणसाला पाहावं, ज्याच्या बिंदूतून असं वांगण निर्माण झालं. अरे 400 वर्ष झाली अजून कसं जागळ आहे नुसतं नाही. काय असतो मला सांगायचं, अनुभव असतो प्रतिज्ञा शक्तीची अवघात आनंद खरीद तुम्ही लोक या लोकांमध्ये खरेदी आणायचं, तरी लोकांना आनंदमय करून काढे अशी त्याची प्रतिज्ञा. त्याला हे सूचना साधावं काय सांगणार. म्हणून आनंद समुद्री कुंभ तुम्हीच बघा, गाड्या दुसऱ्याला कसं तुला आवाज येतो ना आणि काय भरलं ना तसं आनंद वाढतं. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, नाम चांगलं होणं म्हणजे काय, त्याविषयी विशिष्ट सांगणार. अरे आपण तुम्ही घ्या ना, ऐकून काय बरं का, सर बसावं आज नाही तू आणि मी बरं. आणि बस असं आहे त्या स्वर्गामध्ये मला जगाचं दिसत केलेलं आनंद होत राहिले. साधी गोष्ट आहे. आपण थकलो आणि झोप लागली, आणि शवासन घातलं आहे आणि झोप लागली तर जागे झालं, फार बरं वाटलं बा. आणि अज्ञान झोप म्हणजे त्या अज्ञानामध्ये विश्रांती मिळाली. आनंदमय कोशामध्ये आपण गेलो, अज्ञानामध्ये आनंदमय कोशामध्ये एवढं समाधान
जन्माचा निसर्ग पाहिजे तरीच हा जीव शुभ पाहतो. मला सांगू का तो गुरुदेव नारायण गुरु होते ना म्हणाले की नाक ठेवून उठल्यावर आकाशे मला खूप द्यायला खूप वाटलं पाहिजे. आतून अशी आनंदाची तिला प्रसन्नता तरी आली पाहिजे. आणि याचा फायदा मनुष्य आजारी पडला हे करणार माझ्या कल्पना हा खरा बदल ईश्वराची आपल्या उपाय माझा आता फरक मला त्याला आनंद दाखवतो. काय निर्भय आहो तुम्हाला कल्पना आहे का की तो पठाण तुमचा पुरा बसला त्यांनी त्यांना काठे दाबायला लागल्यावर यांनी वाघ घरून हातडी बाहेर पडली. या अल्ला म्हणाला खाली पडला. काय काही गोष्ट आहे एवढं आव्हान आहे हे. हा निर्भय होता आणि दुसरे लोक मानले. काय सांगू आपल्याला 6 वर्ष शिक्षा देणार एवढ्या लोकांमध्ये राहणाऱ्या पुरुषाला काय एकांत सुखी होते वेग घालायची पाहिजे. असं असताना त्यांना बरोबर म्हणाले राजासाहेब आज काळ्या पाण्याचं रंग दिसतोय म्हणाले. बरं का म्हणजे अंदमानला पाठवायचं. बरं पण काय म्हणाले अरे मी निरपराधीच आहे आणि जे कार्य मी आज करतोय त्यामध्ये ईश्वराची इच्छा अशी असेल किंवा जर मी दुःखद भोगावं जाईल काय संपवलं त्याच्यात तिथे लावलाय ना दगडावर मोठ्या ह्याच्यावर काय असेल निर्भयता मला सांगा. हे फार मोठा गुण आहे. आणि तुम्हाला सांगतो की नामस्मरणाने जर निर्भयता आली नाही तर कुठेतरी दोष आहे. बरोबर नाही होत. मी नाम घेतोय ना मला नाही भय प्रसन्न येण्याशिवाय प्रसन्न येणार पण त्यामध्ये कसा राहील स्वस्थ राहील. महाराज विश्वास घालणार नाम घेणारा मनुष्य कसा पाहिजे तर म्हणजे घूस असते घूस तिला तुम्ही काठ्या मारा तर फुगत जाते. तसं जितकी शब्द द्यायचे तितकं जास्त घरी येऊन ऐकून ठेवा बाबा. काय म्हणतोय आपण ज्ञानेश्वरी वाचतो ना जीवन शिकलं पाहिजे. खरंच मला सांगतो तर ज्ञानेश्वरीचं धर्म थोडं लक्षात आलं ना जीवन अन्नमय होतं. पण प्रसंग येणारच किती होणार पण ते शांत आहे शस्त्र आहे निर्भय आहे. म्हणून धैर्य म्हणजे पाहते स्तंभ आनंद समुद्री कुंभ. आई मला ते गोबी वाचतात ते बुडबुड आवाजच येते माझ्या कुंभ चुब आणि चुब पडून भरले म्हणजे पूर्ण बुडवून काढले अर्धवट नाही. आज बाहेर आनंद ते तिथं नाही. हे म्हणाले जया भक्तीची येती प्राप्ती जे कैवल्याचे परसरते नक्की जयाचे लीने माझी नीती जय आणि विषयाचा अर्थ सांग. ज्ञानेश्वर महाराज एवढ्या ब्रह्मानंदामध्ये असताना त्यांना जगाची काय काळजी आहे का किंवा जगाचं काही ध्यान आहे का भान आहे का नाही. पण काय सांगू तुम्हाला माझ्या मते आणि आपलं मला उगीच काहीतरी वाटतं असं महाराष्ट्रीय संत आणि जगातले इतर संत यामध्ये फंडामेंटल म्हणजे मूलभूत फरक आहे. हा मनुष्य आपले पाय जमिनीचे कधी सुटू द्यायचा नाही. समर्थासारखा एवढा ज्याला समर्थ त्या समकालीन संतांनी नाव दिलं त्यांचं ते 95 होतं ना. तसंच ज्ञानेश्वर महाराज तर काय हो ज्ञानेश्वर भगवान विष्णू अशी पदवी महाराष्ट्राने त्याला दिलेली आहे. हा पुरुष इतक्या आनंदामध्ये होता असं असताना ज्याचं आचरण आदर्श नीतिमत्ता होत. आणि वर्णन करताना म्हणाले ज्याच्या लीले माझी लीला म्हणजे सहज वागणार. हे सत्पुरुषांचं चरित्र ही लीला असते. लीला चरित्रच म्हणतात भगवंताचं तसं त्यांच्या वागण्यामध्ये जिवंत नीतिमत्ता दिसते. बरं कसा असतो बघा कधीही तो वेळ वाटलं वागायचा नाही. म्हणजे मला कौतुक वाटतं ज्याला देहाचं भान नाही ज्याची वृत्ती भगवंताशी तादात्म्य झालेली आहे अशा पुरुषाचं वागणं नीतिमत्तेमध्ये जिवंत आदर्श असतो. ते काय चमत्कार आहे. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानराजांनी म्हटलेलं आहे तयाच्या म्हणजे अशा अवस्थेत सुद्धा लोकांचं कर्तव्य राहिले कर्तव्य लोकांना राहिली आहे. काय असेल कर्तव्य शब्द त्यांना म्हणजे लोकांच्या करता म्हणून काय का
विश्व हे मोहरेला. ऐकण्यासारखं आहे बरं. मोहर म्हणजे मार्ग. आपला भोवतालचं जे जग आहे, समाज आहे, त्याला मार्गदर्शन करावं. आणि करीत असताना काय अलौकिक नोहावे लोकांप्रती. आपण कोणीतरी निराळे आहोत हे दाखवू नये लोकांना. हे कठीण आहे. मला सांगा, एखादा जर अत्यंत बुद्धिमान माणूस असेल ना, तो लोकात बसला तर चमक आल्याशिवाय राहणार नाही. अति मोठा आर्टिस्ट आहे, कलावंत आहे, त्याचं सुद्धा ते बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे म्हणत आहे अलौकिक नोहावे लोकांप्रती. काय असेल म्हणून एक गंमत ऐकण्यासाठी मुक्ताबाईचे अभंग आहेत ना, ताटीचे अभंग. तेव्हा एकदा काय असं नसतात बरं का, की हे भिक्षा मागायला गेले, कोणती भिक्षा मागून आणायची. कारण वाढीत टाकलेलं, वाढीत टाकण्यासाठी शिक्षा नाही बरं, त्याला एक्सकम्युनिकेशन असं म्हणतात. आणि युरोपमध्ये असा एक मोठा तत्वज्ञानी गेला स्पिनोझा म्हणून, जीव होता. तो म्हणाले जीव तर सर्व तत्वज्ञान आहे, बरोबर नाही म्हणाला बरं का. त्याला त्याच्या संबंध जातीने बाहेर टाकला. तो मग हॉलंडमध्ये जाऊन राहिला बरं का असा. पण सांगण्यात हेतू काय, तो आनंदातच असायचं नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कोणीतरी बोललं. अहो बोलणार त्या मुलीचं नाही का खबाडीत मारली, त्याने ते मडकं आणायला गेली तेव्हा दसऱ्याच्या दिवशी आज मांडवी करायचं म्हणून मांडवी करायची. तेव्हा हे चालायचं जगामध्ये. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज दार लावून बसले. असं आपलं कथा. तेव्हा हे काय म्हणाले, असं कसं चालेल बरं. जग झाले वन्ही संताने व्हावे पाणी. हे पोरगी चिडी सांगते, अहो ते अधिकारीच पाहिजे. तुम्ही तो वन्ही विजवला पाहिजे. आणि शेवटी म्हणते आपण तरुणी विश्व तारा ताकी उघडा ज्ञानेश्वर. आपण तारा, आपण जगाला तारा ताकी उघडा. म्हणून विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती. काय काय ते जागून ठेवावं लागत असेल ते ज्ञान. उदाहरण घ्या, एखादा मनुष्य आहे, त्यांना जगाला ज्ञान असतं, असं म्हणणार आहे आता. असं असताना सुद्धा जणू काय तो अमर आहे म्हणून म्हणायचं त्याला आणि म्हणायचं त्याशी वागायचं, हे कठीण असेल. सोपं काम नाहीये. आपलं सगळं जाणून ठेवून बोलायचं, वागायचं जगात फार कठीण. मला एक आठवतं, स्वरूपानंद होते ना, त्यांच्या सुनेनी मला सून नाही त्यांच्या देसाई सुनेनी गोष्ट सांगितली की असं ते जेवायला पाहिजे तर त्यांच्याकडे जायचे देसाई. असं जेवताना काहीतरी प्रापंचिक प्रश्न निघाला हे बोलून गेले पाहिजे. तेव्हा ते कसं झालं तर त्यांना आप्पा म्हणत. तर ते झाल्यावर ती बाई म्हणाली की आप्पा तुम्ही बोललं तसं झालं. ते सहज म्हणाले मी तसंच बोलतो. लोकांना कल्पना येत नाही हो की याला वाक सिद्धी किंवा याचं ज्ञान आहे. त्यांना वाटलं आपल्यासारखंच आहे. आणि त्यात मजा आहे हे सांगतो तुम्हाला. जसं लहान मुलाशी खेळताना तुम्ही त्याला तिने बरोबर काय नाही, गोट्या खेळणं, भोरे खेळणं त्यात मजा आहे. आणि मग कुस्ती खेळला तर आडवं पडणं याच्यात मजा आहे की नाही. तसं या सत्पुरुषांचं त्याची ती योग्यता असताना सुद्धा आणि ज्ञान लपवणं फार कठीण आहे. अतिशय नाही का. तुम्हाला माहिती आहे ना, त्या मंडळी बसून गप्पा करून एखाद्याची निंदा चालली असताना आपलं गजगज करून येतात. आता मला संधी म्हणते की नाही बोलायला, नाही काय करायचं नाही, ते बोलायची उचल पडायचं. तर तिथे एवढं ज्ञान असताना मला काय समजत नाही असं म्हणायचं आणि तसं वागायचं अतिशय कठीण. म्हणून अलौकिका नोहावे लोकांप्रती. मग लिहिलंय माती लिहिली जियाली. हे अतिशय महत्वाचं आहे बरं. सांगतो, अरविंदांनी असं म्हटलेलं आहे, प्राण्यांना नीती नाही, पशूंना त्यांना नीती नाही. चांगलं नाही, वाईट नाही, योग्य नाही, अयोग्य नाही, त्यांना नाही काय. सत्पुरुषांना नीती नाही बरं का. इंग्रजी शब्द सांगतो आपल्याला, नो एथिक्स. एथिक्स बरं का, मोरॅलिटी नाही, एथिक्स. प्राण्याने एथिक्स नाही. जे वर असतात ना अगदी म्हणजे सत्पुरुष असतात ते नॉन एथिकल, त्यांना एथिक्स नाही. म्हणूनच शिवाजी राजा जेव्हा अफजल खानाला मारतो त्यावेळेला हा दोष नाहीये, कारण तिथे स्वार्थ नसल्यामुळे त्या कृत्याला आक्षेप नाही. बरं असं सांगायचं येतो काय, मधलं जे आहे सत्पुरुषाला नीती नाही, त्याला दुसरा शब्द आहे इंग्लिश शब्द
आंबावत म्हणजे नीतीने सुसंबंध नाही. आणि खालच्या याला ना आंबावत त्याला नाहीच आहे, त्या चांगलं वाईट काहीच नाही. मधला जो आहे माणूस हा एथिकल नीतिशास्त्र त्याला आहे. आणि त्या नीतिशास्त्राचा प्राण असेल तर कर्तव्य. युरोपियन तत्वज्ञानामध्ये एकच पुरुष असा होऊन गेला ज्याला कर्तव्य कर्तव्य अतिशय तो कांट, इमॅन्युअल कांट. तो म्हणतो कर्तव्य इतकं श्रेष्ठ आहे जगामध्ये, या कर्तव्याला ज्याला ज्याच्या जीवनात बाध येते तो माणुसकीला लायक आहे कर्तव्य. आणि त्याच्या सारखं भगवद्गीतेमध्ये कर्तव्यावर भयंकर भर आहे. मी तसं पाहिलंय, महाराजांचे 5,000 वचन आहे, त्यातली अर्ध्याच्या वर वचन कर्तव्यावर. त्यांचं एक वाक्य सांगून ठेवतो, कर्तव्याचे आचरण, त्याला ते सदाचरण म्हणतात. कर्तव्याचे आचरण, पवित्र अंतःकरण, त्यात भगवंताचे नामस्मरण, हा परमार्थ. दुसरं नाही. आणि तुम्हाला सांगू का, कर्तव्य करणं फार कठीण आहे. कठीण का, प्रवास वागतो मी असं का करू, नाही कर्तव्य केले. तुझा जो संबंध त्याच्याशी आहे त्या संबंधात तो कसाही तरी वागला तरी माझं कर्तव्य काय आहे हे समजून जो राहतो तो खरा. महाराज म्हणाले त्याने काय करावं मी कधी पाहिलं नाही, मला त्याच्या बाबतीत काय करायला पाहिजे ते मी वागलो म्हणून माझं समाधान राहिले. बरोबर आहे, आमचं समाधान आत्मी दिसतो. व्यवहार कसा आहे ते लेख श्री दिली तर दास वेगळी मोठा. ज्याला परमार्थ पाहिजे नाही. आणि मला सांगू हा विषय निराळा आहे की सध्याच्या सामाजिक अवस्थेचं वर्णन आहे, याचा संबंध नाही ते पण सांगून घेतो. समाजामध्ये 2 संस्था या पायाभूत आहेत, एक कुटुंब संस्था आणि दुसरी शिक्षण संस्था. तेव्हा या 2 संस्था ज्या समाजात उत्तम आहेत तो समाज निरोगी आहे. तर या सायन्समुळे त्यांच्या त्या भोगासक्तीमुळे कुटुंब संस्था विघटित होऊ लागलेली आहे. आणि विघटित होण्याचं चिन्ह बायको नवऱ्याशी कर्तव्य आहे, मुलाशी कर्तव्य ते वागत नाही, नवरा बायकोशी कर्तव्य मुलाशी कर्तव्य ते वागत नाही, किंबहुना राजा राजेपणाचं कर्तव्य आहे ते पाळत नाही. मग प्रजा काय, प्रजा कशाला राजा कालच कारण ती कशाला हे करेल. पण आजची बातमी फार मोठी आहे बा, गादी सोडली आहे गादी म्हणजे गचाची मारण्यापैकी आहे. हो आता पुरे बाबा आता निघावा आहे तुम्हाला तुम्ही सुशिक्षित लोक आहात म्हणून आपण हा विषय इतका तापदायक आहे, झोप येईल तुम्हाला म्हणून मला सांगतो. आणि रोजचं जीवन आहे ना पुन्हा असं काय करता जीवनात पाहतोच तुझ्या. म्हणून दया भक्तीची एकवी प्राप्ती जे कैवल्याचे परमेश्वर. भक्ती म्हणजे काय, आणि सोपी व्याख्या सांग. आपल्या देहावर आपली जितकी प्रीती तितकी ज्याची भगवंतावर आहे तो भक्ती. तुझं काय आहे नाही. दुसरीकडे दोन्हीकडे प्रेम सारखं अतिशय प्रेम, देहावर देहासाठी, ईश्वरावर भक्ती. बरं काय, भक्तीमध्ये प्रेम हा प्राण आहे आणि प्रेमात स्वार्थ नाही. मी आपल्याला एकदा सांगितलं ना, प्रेम या भावना कशा आहेत परस्पर विरुद्ध, आवड नावड अशापैकी आहे. तर प्रेम आणि द्वेष या एका गाण्याचे 2 बाजू आहेत. प्रेम भंग झाला ना तर इतका द्वेष वाढतो बोलायशिवाय, आणि द्वेष नाहीसा झाल्याशिवाय प्रेम येणार असं काहीतरी आहे. आपला मानस्य असायचा विषय हा आपला आता संबंध नाही. पण भक्ती म्हणजे ती. तर ते असं म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, या सत्पुरुषाला म्हणजे भगवंताचं इतकं प्रेम असतं की मला मोक्ष सुद्धा नको. तुकाराम महाराज म्हणाले मोक्ष तुमच्या तुम्ही बाजूला ठेवा, मला तुमचं प्रेम द्या. एक त्यांचा अप्रतिम अभंग आहे, अद्वैती तो नाही माझे समाधान, गौड हे चरण सेवा. अरे अरे सगळं निर्गुण नाही असं मोठे म्हणतात, आत्मज्ञान वगैरे, आणि तुम्ही या पांडुरंगाची चरणाशी आहे की काय आहे, पण माझं समाधान नाही. काय असेल म्हणून सांगायचं की काय, इतकं भक्त असतं त्या भक्ताचं आपल्याला अनुभवाला येणारे लक्षण प्रेम. प्रेम करावं तर सत्पुरुषाच करावं.
संतांची एक गावी प्रेमाचा सुकाळ. तुकाराम महाराज तुकाराम हा काय असतं, माणूस म्हणजे जीव प्रेमाला अशिष्ट आहे. आता मुलगा किंवा मुलगी लग्न व्हावं म्हणतो, त्याच्या मुळामध्ये प्रेम पाहिजे. नुसतं भाऊ नव्हे, प्रेम कुणीतरी मला आपलं म्हणणारं पाहिजे. याला एक तुम्हाला खूपी सांगतो, व्यवहाराचं प्रेमाचे लक्षण. कुणीतरी माझी वाट पाहणारं घरी आहे अशी तिथे आहे ना, गाडी ठेवले काय मला बरोबर नाही, मला आज यायला उशीर आहे. यात जे आहे ना प्रेम ते नाही. आणि खाण्यामध्ये आहे बरं का ते. आईचं कसं असतं बघा, मुलाला दिलेलं दिल्याशिवाय नाही ते आहे. खाणं गाण्यानेच असतं, पण कोणीतरी माझी वाट पाहतो. आणि हे आपल्याकडे गुरु शिष्यामध्ये सुद्धा असेल. मला ते देशपांडे सांगत, ते अब्दुल करीम खानकडे शिकायला होते, गाणं शिकायला होते. लहान मुलगा 10-12 वर्षाचा, कीर्तनकार व्हायचे म्हणून त्यांनी यांना खूप घेत होते. तर हे त्यांचे कोल्हापूरला त्यांचे आजोबा असत, आई वडील वाटत होते. तेव्हा मी आज दुपारी येणार पत्र आलं आणि आला नाही ते जेवायचे थांबायचे. हा मुसलमान गुरु यांचा, त्याच्याकडे राहणारे. अरे तुला का उशीर झाला, आज का असं झालं म्हणून एकदा असा प्रसंग आला की ते रात्री आलेच नाही. दुसऱ्या दिवशी आले तर खानसाहेब जेवले नाही. उर्दूमध्ये म्हणाले, वा तू तर कमाल केली म्हणाले. हिंदी काय म्हणले. त्यांची एक लहानशी गोष्ट सांगतो, काय प्रेम होतं. त्या काळाप्रमाणे 10 वर्षाचं वय, तेव्हा सोळ्याची सगळं लंगोटी सुद्धा सोळ्याची लंगोटी घालून ठेवायचं. तर कल्याणला एक फडके मंदिर होते, त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर ते आले खानसाहेबाबरोबर. तिथे त्यांची गणपतीच होतं, रात्री गायब होतं. तेव्हा जेवायला बसायचं, थोडंसं ती खात असत खानसाहेबांनी याच्या जलसेच आहे. तेव्हा याचं सोळ्याची लंगोटी नाही, तेव्हा हे थांबले. तेव्हा ते बाईला काय म्हणाले, फडके बायकोला, अहो म्हणाले त्याला तुम्ही सोळ्याची लंगोटी नाही तर काहीतरी द्या, त्याच्या तो शंकर आमचं जेवायचं नाही. तर त्या बाईने आपली रेशमाची चोळी दिली किंवा लंगोटी घालून राहिलं. अलीकडच्या लोकांना कळायचं सुद्धा नाही काय भानगडे, चोळी काय लंगोटी काय. काय प्रेम आहे मला सांगा. प्रेम ही वस्तू आहे का नाही का, नेहमीच असते. अलीकडचं तसं काय, हो मला पगार वाढायचे लोक बंद करतात हे का, तिथे शिष्याचं प्रेम करतात असं काही ते करवते. मग हे जे आघवाची करणी लेईले शांतीची लेणी जयाचे चित्त गवसणी व्यापका. आणि ज्ञानेश्वर महाराजची कल्पना धावते. दुसऱ्या वेळी जागी सांगतो. गवसणी म्हणजे तपोऱ्याला गवसणी असते ना, झाकण तुम्ही हा खोड बरोबर आहे. खोड घालताना तुम्ही त्या खोडीचं धर्म काय आहे, ज्याची खोड असते ती त्या खोडीची वस्तू सर्व बाजूनी तुम्ही झाकता. हे गमत दोरी ओळी मारून टाकतो. तुम्ही तंबोऱ्याला खोड घातल्यावर सर्वांना तंबोरा आत जातो. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की ज्याचं मन ज्याचं चित्त एवढं व्यापक असतं त्या आकाशाला खोड घालतात. काय कल्पना आहे, कल्पना सुद्धा करायची. काय तुला पगार किती वाढवू, 5 रुपये वाढवा. अरे अरे मागायला काय तसं कल्पना करायची ती सुद्धा त्याची सीमा आहे का नाही. तर काय हे अनंताची कल्पना. जयाचे चित्त गवसणी व्यापकामध्ये. ज्ञानेश्वराने शब्द कसा घातलाय, अरे देश म्हणजे परमात्मा एवढा व्यापक आहे, त्याला गवसणी घालतो म्हणजे परमात्मा घेऊन बसतो म्हणाल की तुम्ही. जिकडे पाहू तिकडे परमात्मा, त्याच्या बोलण्यात पाहण्यात उठण्यात बसण्यात जाण्यात येण्यात परमात्माच. काय असं काय वर्णन आहे. नवराच्या उगीच जगात प्रसिद्ध नाही. नवराच्याला फार पहिल्यांदा काय म्हणाले, जे आगवाची करणी लेईले शांतीची लेणी. कल्पना काय केली आहे, देह सुंदर दिसायला पाहिजे, सुंदर दिसायची अलंकार घालतात. तर म्हणजे याच्या इंद्रियांना अलंकार घालतो.
हा? ते अलंकार म्हणजे शांतीचे अलंकार घातले. म्हणजे अलंकार का अलंकार म्हणजे सुंदर दिसतो ना. मूळ सुंदर नसताना अलंकाराने सौंदर्य व्हायचं. तर याची इंद्रिय सुंदर होतात कशाने शांती. म्हणजे मला याचा अर्थ असा सांगू, त्या माणसाकडे पाहिल्यावर शांती ओसंडून आली पाहिजे. डोळ्यात पाहिलं कशा ऐकणं बोलणं जाणणं बोलण्यात सुद्धा किती शांत असणार. पाहण्यात हे आहे ना, पाहण्यामध्ये सुद्धा माणसाचं मन दिसतं आपल्याला नाही का. मग काय असेल त्याला. मला एक आठवतं, मी झुंजारराव नाट्य पाहिलं गणपतराव जोशाने.